आता ओबीसींच्या आरक्षणाचा जी.आर जाळणारे आणि बीडमधील महाएल्गार सभेला विरोध करणारे बिंडूक असून ही जरांगेंची पिलावळ आहे अशी टीका नवनाथ वाघमारेंनी केली। तर भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डीएनए आता मराठा झालाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला धक्का देण्याचा निर्धार नवनाथ वाघमारे यांनी बोलून दाखवला। ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज बीडमध्ये महाएल्गार मेळावा होतोय आणि या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी नवनाथ वाघमारे देखील बीडमध्ये दाखल झाले। काय सांगाल, आजचा एल्गार कसा असेल, काय सरकारला इशारा असेल? राज्य सरकारनं जो 2 सप्टेंबरचा काळा जी.आर काढून ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवलंय त्याच्या विरोधातला हा महाएल्गार आहे। आणि हा एल्गार नागपूरमध्ये झाला, अनेक ठिकाणी आम्ही सुद्धा लक्ष्मण हाके असेल, मी असेल, अनेक ठिकाणी मोर्चे मेळावे, लाखोंचे मोर्चे आमचे झाले आणि त्यातूनच आता हा बीडचा आजचा 17 ऑक्टोबरचा महाएल्गार मेळावा होतोय। 29 तारखेला नांदेडला होतोय। कारण की ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपत असताना ओबीसी आता शांत बसू शकत नाही। कारण की गेल्या अनेक वर्षापासून 1994 पासून ओबीसींना 27% जे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण मिळत होतं आणि त्यामध्ये 56,000 ज्या ओबीसींसाठी राखीव जागा ह्या जर संपत असतील तर ओबीसी समाज आता शांत बसू शकत नाही। ओबीसी समाज अस्वस्थ झालाय आणि ओबीसी समाजाने हा एल्गार खांद्यावर घेतलेला आहे। ओबीसी समाज एकवटला, ओबीसी समाज स्वयंस्फूर्तीने त्या एल्गारामध्ये सहभागी होतोय आणि आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत। आम्ही ओबीसींची भाषा बोलतोय म्हणून ओबीसी एकवटतोय। परंतु हे राज्य सरकार जोपर्यंत हा काळा जी.आर रद्द करत नाही तोपर्यंत जिल्ह्यात एल्गार झालेले तुम्हाला पाहायला मिळतील। मात्र आज या मोर्चामध्ये छगन भुजबळ हे या एल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती, मात्र कुठेतरी धनंजय मुंडे देखील या मेळाव्यात सहभागी होत आहेत। नक्कीच या मेळाव्यामध्ये भुजबळ साहेबांचं प्रमुख मार्गदर्शक आहेत, परंतु धनंजय मुंडे साहेब येत आहेत आणि अन्य अनेक ओबीसी नेते आमच्यासह आहेत। परंतु यामध्ये सर्व ओबीसी नेत्यांनी खरं तर आलं पाहिजे। आयोजकांनी सुद्धा सर्व ओबीसी नेत्यांना बोलावलं सुद्धा पाहिजे, कारण हा लढा सकल ओबीसींचा आहे। हा कुठल्या एका जातीचा नाही, जरांगीसारखा एका जातीचा लढा नाही। हा लढा 400च्या आसपास असणाऱ्या जातीचा आहे। त्यामुळं हा लढा मोठा झाला पाहिजे। या राज्यामध्ये 55 ते 58% असणारा ओबीसी समाजाचा लढा आहे। जरांगे 9% समाजाचा लढा लढतोय आणि राज्याला वेटीस धरतोय, राज्यात गुंडगिरी करतोय, दादागिरी करतोय। परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान मानणारे आहोत। आम्ही संविधानात्मक आमच्या मागण्या असतात, आम्ही संविधानाचा विचार करून आम्ही बोलतोय। प्रमुख मागणी कुठली असते? आमची प्रमुख मागणी 2 सप्टेंबरचा ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणारा काळा जी.आर रद्द झाला पाहिजे आणि जोपर्यंत जी.आर रद्द होत नाही तोपर्यंत आमची न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरली लढाई आमची सुरू राहील आणि आता आम्ही राजकीय लढाई सुद्धा सुरू करणार आहोत। महायुतीला धक्का देण्याचा देखील आता ओबीसी नेत्यांनी ठाण केलेलं आहे। त्यामुळे नेमका आगामी कालावधीमध्ये काय याचा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र बीडमधल्या ओबीसी महाएल्गारच्या अनुषंगाने एक ओबीसी नेते हे बीडमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। एक मोठी बातमी बघूयात। मंत्री छगन भुजबळ बीडमध्ये पोहोचलेत। समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांचं जाळपोळ केलेल्या हॉटेलची पाहणी भुजबळांकडून सध्या केली जाते। आज बीडमध्ये महाएल्गार मेळावा आहे ओबीसींचा, त्याकरता मंत्री छगन भुजबळ बीडमध्ये आहेत आणि त्याआधी ते समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांच्या हॉटेलची जी काही जाळपोळ करण्यात आली होती त्याची पाहणी सध्या छगन भुजबळ हे बीडमध्ये आल्यानंतर करतायत। मंत्री छगन भुजबळ हे बीडमध्ये पोहोचलेत। आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा आहे बीडमध्ये, त्याआधी ते पाहणी करतायत सुभाष राऊत यांच्या जाळपोळ झालेल्या हॉटेलची। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे आम्ही कधी ओबीसींच्या कुठल्याही मेळाव्याला विरोध केलेला नाही, पण मंत्री छगन भुजबळ केवळ मराठा समाजाला विरोध म्हणून या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत। बीडमध्ये मराठा ओबीसी वाद वाढावा यासाठी ते मेळावा घेत आहेत। मंत्रिपदावरती असताना ते असं कृत्य करत असल्यामुळे आमचा त्याला विरोध आहे असं गंगाधर काळकुटे यांचं म्हणणं आहे। 1994 सालच्या जी.आरची होळी काळकुटेंकडून करण्यात आली। महाराष्ट्राला सांगणे की आमचा या मेळाव्याला विरोध नाही, ओबीसी बांधवाच्या या आंदोलनाला विरोध नाही, पण मंत्री भुजबळ जे इथं मंत्रिपदाची झूल पांघरून येत आहेत आणि इथं मराठा आणि ओबीसी वाद लावायचा, ओबीसीचा नेता होण्याची स्पर्धा काही 2-3 जातीचे नेत्यात, फक्त समाजात नाही, 2-3 जातीचे नेते, त्यांच्यात कोण ओबीसीचा नेता व्हायचं आहे त्याच्यासाठी अंतर्गत स्पर्धा आहे। हाके वाघमारे जरा पुढे गेलेत निघून बऱ्याच गोष्टीत आणि मग तेच ओबीसी नेते होतेत काय, म्हणून आता भुजबळांनी सुद्धा यात उडी घेतली आणि ते आता मंत्रिपदावर असून इथं येऊन मराठ्याला विरोध करतायत।